इन लास्ट लेक्चर वी हॅव टू सीन वेलॉसिटी ऑफ द साऊंड आणि रिलेशन बिटवीन कशातलं भेटलं होतं वेलॉसिटी ऑफ साऊंड, त्यानंतर फ्रिक्वेन्सी आणि काय घेतलं होतं वेवलेंथ. तिघांच्यातलं रिलेशन घेतलं होतं काय. रिलेशन काय मिळालं होतं v इज इक्वल टू n लॅम्बडा वेअर v बी द काय सांगितलं होतं वेलॉसिटी ऑफ साऊंड, n बी द काय सांगितली होती फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा बी द काय घेतलं होतं वेवलेंथ घेतलं. बरोबर आहे. त्यानंतर आपण सांगितलं होतं वेलॉसिटी ऑफ साऊंड इज ग्रेटर कशात होतं सॉलिडमध्ये का गॅसेसमध्ये. वेलॉसिटी ऑफ साऊंड इज ग्रेटर इन सॉलिडमध्ये. बरोबर आहे. वेलॉसिटी ऑफ साऊंड इज ग्रेटर इन काय म्हणतो तो आपण सॉलिड आणि लेस कशामध्ये होतं किंवा लिस्ट इन काय म्हणतो तो गॅसेसमध्ये. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय म्हटलं होता वेलॉसिटी ऑफ साऊंड इन काय सांगितलं होतं त्या ठिकाणी गॅसियस मिडियम. आता वेलॉसिटी ऑफ साऊंड इन गॅसियस मिडियम डिपेंड्स अपॉन द कशावर होता टेम्परेचरवर होता का नव्हता. बरोबर आहे. वेलॉसिटी ऑफ साऊंड इन अ गॅसियस मिडियम डिपेंड्स ऑन कशावर होता त्या ठिकाणी टेम्परेचर होता, त्यानंतर डेन्सिटी होता, त्यानंतर काय होतं मोलिक्युलर वेटवर पण होता. बरोबर आहे. आणि म्हणून आपण म्हटलं होतं वेलॉसिटी ऑफ साऊंड इन गॅसियस मिडियम डिपेंड्स ऑन द फिजिकल कंडिशन दॅट इज द काय सांगितलं होतं टेम्परेचर डेन्सिटी ऑफ द गॅस अँड इट्स काय सांगितलं होतं त्या ठिकाणी मोलिक्युलर वेट सांगितलं. त्यानंतर एक सगळ्यात शेवटचा पॉईंट आपण भेटलो होतो फॉर अ फिक्स्ड टेम्परेचर द वेलॉसिटी ऑफ साऊंड डज नॉट डिपेंड्स ऑन द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी प्रेशर ऑफ द गॅस. म्हणजे जर कॉन्स्टंट टेम्परेचर असेल तर त्या ठिकाणी वेलॉसिटी ऑफ साऊंड प्रेशरवर डिपेंड असणार नाही. आणि मग नेक्स्ट आज काय बघणार आहे आपण ऑडिबल इन्फ्रा आणि काय सांगितलं त्या ठिकाणी अल्ट्रासाऊंड. आता लिमिट ऑफ हिअरिंग ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ह्युमन इयर ऑफ हिअरिंग ऑफ द ह्युमन इयर आर काय सांगितलं त्या ठिकाणी 20 हर्ट्ज. बरोबर आहे. टू काय सांगितलं त्या ठिकाणी 20,000 काय सांगितलं त्या ठिकाणी लिमिट ऑफ हिअरिंग ऑफ द ह्युमन इयर किती सांगितलंय 20 हर्ट्ज टू किती सांगितलंय 20,000 हर्ट्ज. म्हणजे काय सांगणार जर ह्याच्यापेक्षा म्हणजे 20 हर्ट्जपेक्षा काय झाला कमी झाला. बरोबर आहे किंवा लो झाला इकडं आणि ह्याच्यापेक्षा काय झालं फ्रिक्वेन्सी वाढली म्हणजे 20,000 हर्ट्जपेक्षा वाढली किंवा 20 हर्ट्जपेक्षा कमी झाली तर तो साऊंड ह्युमन ऐकू शकणार नाही. बरोबर आहे. म्हणून लिमिट काय सांगितलं तर 20 हर्ट्ज टू काय सांगितलं त्या ठिकाणी 20,000 कॅन बी हर्ड बाय द काय येणार आहे त्या ठिकाणी ह्युमन बीइंग. आणि म्हणून सांगितलं दॅट इज द ह्युमन कॅन हिअर साऊंड काय सांगितलं त्या ठिकाणी ऑफ फ्रिक्वेन्सी इन दिस काय सांगितलं त्या ठिकाणी रेंज. दीज साऊंड्स आर कॉल्ड एज कसलं साऊंड्स म्हणायचं आहे ऑडिबल साऊंड. म्हणजे ऑडिबल साऊंड्समध्ये काय सांगितलं द फ्रिक्वेन्सी रेंज बिटवीन द काय सांगितलं त्या ठिकाणी 20 हर्ट्ज टू द 20,000 हर्ट्ज कॅन हिअर बाय द काय येणार आहे त्या ठिकाणी ह्युमन बीइंग किंवा हर्ड बाय द काय येणार आहे ह्युमन बीइंग. आणि दॅट साऊंड इज नोन एज काय म्हणणार आहे त्या ठिकाणी ऑडिबल साऊंड्स असं म्हणणार आहे. म्हणजे आम्ही काय म्हणणार द ह्युमन हिअर कॅन हिअर साऊंड्स ऑफ फ्रिक्वेन्सी इन काय येणार आहे त्या ठिकाणी 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज रेंज. आणि दीज साऊंड्स आर कॉल्ड एज कसलं साऊंड म्हणणार आहे ऑडिबल साऊंड्स. आवर इयर्स कॅनॉट हिअर साऊंड्स काय सांगितलं त्या ठिकाणी ऑफ फ्रिक्वेन्सीज लोअर दॅन काय सांगितलं त्या ठिकाणी 20 हर्ट्ज. म्हणजे लोअर दॅन काय झालं त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज झाली म्हणजे 20 हर्ट्जपेक्षा जर कमी झाला त्या ठिकाणी साऊंडचं हिअरिंग ऑफ द साऊंड तर ती फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्जपेक्षा काय झाली लेस झाली तर तो साऊंड ह्युमन हिअर करू शकणार नाही. आणि मग त्याला कोणाला दिले तर सांगितले आवर इयर्स कॅनॉट हिअर साऊंड्स ऑफ फ्रिक्वेन्सी लोअर दॅन काय सांगितले त्या ठिकाणी 20 हर्ट्ज और काय सांगितले त्या ठिकाणी हायर दॅन द काय सांगितले त्या ठिकाणी 20,000 हर्ट्ज. म्हणजे 20 हर्ट्जपेक्षा कमी पण ऐकू शकत नाही आणि 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त पण आवाज आपण ऐकू शकत नाही. आणि मग तिथं सांगितलं साऊंड विथ फ्रिक्वेन्सी स्मॉलर दॅन काय सांगितलं त्या ठिकाणी 20 हर्ट्ज. म्हणजे स्मॉलर दॅन जर 20 हर्ट्ज असेल फ्रिक्वेन्सी तर दॅट टाईप ऑफ द साऊंड इज नोन एज कसला साऊंड म्हणणार आहे इन्फ्रा साऊंड असणार. तिथं अंडरलाईन करून घ्या त्या ठिकाणी साऊंड विथ फ्रिक्वेन्सी स्मॉलर दॅन काय सांगितलं त्या ठिकाणी 20 हर्ट्ज सांगितल्या इज कॉल्ड एज काय साऊंड म्हटलंय इन्फ्रा साऊंड असं म्हटलं. साऊंड विथ फ्रिक्वेन्सी स्मॉलर दॅन काय सांगितलं 20 हर्ट्ज सांगितलं. बरोबर आहे काय 20 हर्ट्ज इज कॉल्ड एज काय म्हटलं आपण इन्फ्रा साऊंड असं म्हटलं. आणि द साऊंड आता हा इन्फ्रा साऊंड आपल्याला कुठं मिळतोय तर साऊंड प्रोड्युस्ड बाय द काय सांगितलं त्या ठिकाणी पेंड्युलम. आपल्याला सगळ्यांना घड्याळामध्ये असणारं दोलक माहिती आहे. त्या दोलकाचा जो पेंड्युलम असतोय हलत असतोय तो त्या पेंड्युलमचा जो साऊंड आहे तो कसा असतोय 20 हर्ट्जपेक्षा काय म्हटलंय त्यांनी त्या ठिकाणी कमी असते. बरोबर आहे. आणि म्हणून सांगितलं द साऊंड प्रोड्युस्ड बाय काय सांगितलं त्या ठिकाणी पेंड्युलम अँड द साऊंड जनरेटेड बाय द व्हायब्रेशन्स ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी अर्थ क्रस्ट सांगितलं. बरोबर आहे.
जस्ट बिफोर अँड काय सांगितलं त्या ठिकाणी अर्थक्वेक, म्हणजे भूकंप येत असताना किंवा भूकंप लहरी ज्यावेळी तयार होणार किंवा भूकंप येत असतोय ते अर्थक्रस्ट ज्यावेळी होतोय त्याची जी फ्रिक्वेन्सी असते त्या फ्रिक्वेन्सीचा साऊंड कसा असतोय 20 हर्ट्झपेक्षा कसं असतोय त्या ठिकाणी लेस असतो. म्हणजे जर बघा भूकंप आला तर आपल्याला जमीन ज्यावेळी हादरायला चालू होते तेव्हा आपल्याला कळतंय, एकतर हादरे बसायला लागल्यावर किंवा घरातली आपल्या भांडी काय होते त्या ठिकाणी पडायला लागल्यावर आपल्याला कळते भूकंप आला म्हणतोय आपण, बरोबर आहे. म्हणजे ती फ्रिक्वेन्सी आपल्याला पटकन ऐकू येऊ शकत नाही, म्हणजे काहीतरी हालचाली तिथं झाल्यात आणि म्हणून सांगितलं जर फ्रिक्वेन्सी लेस दॅन काय असेल त्या ठिकाणी किंवा स्मॉलर दॅन काय असेल 20 हर्ट्झ असेल तर त्या फ्रिक्वेन्सीला कसली फ्रिक्वेन्सी म्हणणार, त्या ठिकाणच्या फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंडला काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी इन्फ्रा साऊंड असं म्हणणार आहे. एक्झाम्पल काय सांगितलं त्यांनी, पेंड्युलमचं एक सांगितलं आणि दुसरं कुणाचं सांगितलं त्या ठिकाणी साऊंड जनरेशन बाय द व्हायब्रेशन्स ऑफ द अर्थ क्रस्ट जस्ट बिफोर अँड काय सांगितलं त्या ठिकाणी अर्थक्वेक, बरोबर आहे. आता काही वेळा आपण सांगितले की फ्रिक्वेन्सी काय सांगाल त्या ठिकाणी ग्रेटर दॅन काय सांगितलं त्या ठिकाणी 20,000 काय सांगितलं त्या ठिकाणी हर्ट्झ, किंवा तुमच्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे काय सांगितलं त्या ठिकाणी 20 किलो हर्ट्झ सांगितलं, बरोबर आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी जो आहे साऊंड वेव्ह विथ फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन काय सांगितलं त्या ठिकाणी 20 किलो हर्ट्झपेक्षा जर ग्रेटर आली तर त्या टाईप ऑफ द साऊंड इज नोन काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी अल्ट्रासाऊंड असं कळत आहे. म्हणजे अल्ट्रासाऊंडमध्ये फ्रिक्वेन्सी किती असणार आहे 20,000 हर्ट्झपेक्षा कशा असणार आहे ग्रेटर असणार आहे, त्यालाच काय म्हटले पुस्तकामध्ये 20 किलो हर्ट्झपेक्षा जास्त असणार. म्हणून वाक्य दिले साऊंड वेव्स विथ फ्रिक्वेन्सी काय सांगितलं त्या ठिकाणी ग्रेटर दॅन 20 किलो हर्ट्झ आर कॉल्ड ॲज काय म्हटलं त्या ठिकाणी अल्ट्रासाऊंड असं म्हटलं कळते. म्हणजे अल्ट्रासाऊंडची फ्रिक्वेन्सी आम्हाला काय पाहिजे की 20 किलो हर्ट्झपेक्षा कशी आहे त्या ठिकाणी ग्रेटर आहे. ती फ्रिक्वेन्सी मानव ऐकू शकेल का, ह्युमन इयर त्या ठिकाणी हिअर करू शकतील का, ह्युमन इयर हिअर करू शकणार नाही, म्हणजे आपल्याला ते ऐकू येणार नाही आणि त्या साऊंडला आम्ही कसला साऊंड म्हटलो अल्ट्रासाऊंड असं म्हटलेलं नाही. आता हे आवाज कुणाला तर ऐकू जात असतील, कुणाला ऐकू जाते बघा पुस्तकामध्ये नावं तुमच्या लिहिलेले, एक आहे डॉग आहे, त्यानंतर कोण आहे माऊस एक आहे, बरोबर. त्यानंतर कोण सांगितले डॉल्फिन एक आहे, त्यानंतर कोण सांगितले बॅट एक आहे, बरोबर आहे. ही एकटी बॅट म्हणजे चिंडुकळी नव्हे, बरोबर आहे. काय वटवा म्हणजे काय सांगितलं द डॉग असेल, त्यानंतर माऊस असेल, त्यानंतर बॅट असेल किंवा त्या ठिकाणची डॉल्फिन असेल, हे सगळे काय करणार आहे त्या ठिकाणी अल्ट्रासोनिक साऊंड काय करणार त्या ठिकाणी हिअर करू शकणार आहे. म्हणून वाक्य दिले द डॉग असेल, द डॉग माऊस बॅट डॉल्फिन एक्सेट्रा हॅव अ स्पेशल ॲबिलिटी टू हिअर काय सांगितलं त्या ठिकाणी अल्ट्रासोनिक साऊंड. म्हणजे डॉग असेल, माऊस असेल, बॅट असेल किंवा आपलं डॉल्फिन असेल, ह्या सगळ्यांच्याकडे एक स्पेशल ॲबिलिटी आहे, ते काय करू शकतात त्या ठिकाणी कॅन हिअर द अल्ट्रासोनिक साऊंड. म्हणजे अल्ट्रासोनिक साऊंड ते त्या ठिकाणी ऐकू शकतात कळते. त्यानंतरचा जो आहे चिल्ड्रन्स अंडर काय सांगितलं त्या ठिकाणी 5 years ऑफ एज अँड सम क्रिएचर्स अँड काय सांगितलं त्या ठिकाणी इन्सेक्ट आर हिअर वेव्स विथ फ्रिक्वेन्सी अप टू किती सांगितलं त्या ठिकाणी 25 किलो हर्ट्झ, बरोबर आहे. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये 5 वर्षाखालील जर मुलं असतील, बरोबर आहे. चिल्ड्रन्स काय सांगितले अंडर 5 years सांगितले ऑफ एज अँड सम काय सांगितलं त्या ठिकाणी क्रिएचर्स असतील किंवा सम काय असतील त्या ठिकाणी इन्सेक्ट असतील, म्हणजे कीटकांना सुद्धा काय होतं आहे त्या ठिकाणी 25 किलो हर्ट्झ फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त जर तिथं फ्रिक्वेन्सी झाली तो सुद्धा साऊंड ते काय करू शकतात त्या ठिकाणी रेकग्नाइज करू शकतात किंवा हिअर करू शकतात. पुढे सांगितले बॅट्स असतील, माईस असेल, डॉल्फिन्स असतील एक्सेट्रा कॅन ऑल्सो प्रोड्यूस काय सांगितले त्या ठिकाणी अल्ट्रासाऊंड. म्हणजे ते काय करतात त्या ठिकाणी अल्ट्रासाऊंड त्या ठिकाणी प्रोड्यूस करत असतात. कळलं. म्हणजे आम्ही काय सांगितलं, एक सांगितलं ऑडिओबल साऊंड सांगितलं, दुसरा काय सांगितला इन्फ्रासाऊंड सांगितलं आणि तिसरा काय सांगितला अल्ट्रासाऊंड. ह्युमन हिअरची त्या ठिकाणी कपॅसिटी किती आहे हे करायची, हिअरिंग कपॅसिटी 20 हर्ट्झ टू 20,000 हर्ट्झ आहे, बरोबर आहे. इथं फ्रिक्वेन्सी काय झाली त्या ठिकाणी लेस दॅन काय सांगितलं 20 हर्ट्झ असेल किंवा ग्रेटर दॅन काय असेल त्या ठिकाणी 20,000 हर्ट्झ असेल. कॅनॉट बी हिअर बाय द काय येणार त्या ठिकाणी ह्युमन इयर सांगणार. मग पुन्हा सांगितलं इफ द फ्रिक्वेन्सी जी सांगितलेलं आहे साऊंड ऑफ द फ्रिक्वेन्सी स्मॉलर दॅन काय सांगितलं त्या ठिकाणी 20 हर्ट्झ असेल तर त्या साऊंडला आम्ही कसला साऊंड म्हणणार आहे त्या ठिकाणी इन्फ्रासाऊंड असं म्हणणार, बरोबर आहे. आणि साऊंड ऑफ द फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन काय असेल त्या ठिकाणी 20,000 हर्ट्झ असेल
किंवा काय सांगितले 20 kHz ग्रेटर असेल तर त्या साऊंडला काय म्हणणार आपण त्या ठिकाणी अल्ट्रा साऊंड असं म्हणणार. कळतंय. आणि मग अल्ट्रासाऊंड जो आम्हाला मिळतो तो कोणाला ऐकू येतो, डॉगला असेल, माऊसला असेल, बॅटला असेल किंवा डॉल्फिन हे जे आहेत त्यांना त्या ठिकाणी तो आवाज काय होणार आहे, ऐकू येणार. द इटालियन सायंटिस्ट स्पेलानाझेसी वॉज द फर्स्ट टू डिस्कवर स्पेशल मेकॅनिझम प्रेझेंट इन काय सांगितलं त्या ठिकाणी बॅट्स. म्हणजे बॅट्समध्ये असणारं जे स्पेशल मेकॅनिझम आहे ते त्यांनी त्या ठिकाणी शोधून काढलं. ही कवर्ड व्हेरियस ऑर्गन्स ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी बॅट्स, लाईक काय सांगितलं त्या ठिकाणी आईज असेल, इयर असेल, नोज असेल एक्सेट्रा. म्हणजे 1 by 1 अँड अलाउड देम टू काय सांगितलं त्या ठिकाणी फ्लाय इन द डार्क देअर बाय डिस्क्रायबिंग हाऊ दे कॅन फ्लाय इझिली इन द डार्क. म्हणजे एकदा काय केलं त्यांनी डोळे बंद केले, एकदा त्याचे काय केले कान बंद केले, एकदा काय केलं त्याचं नाक बंद केले आणि त्यांना कुठं सोडलं, अंधारामध्ये त्या ठिकाणी सोडलं की अंधारामध्ये ते कशा पद्धतीनं मार्ग आपला काढू शकतात हा त्याच्यावर त्यांनी प्रयोग केला. आणि मग त्यांना दिसलं ही फाउंड दॅट बॅट्स विथ देअर इयर्स कवर्ड बिगॅन टू कोलाइड विथ वॉट एव्हर कमी अँड देअर काय सांगितले त्या ठिकाणी पाथ. म्हणजे ज्यावेळेला डार्कनेसमध्ये त्यांना सोडलं जातं त्यावेळेला त्यांनी डिस्कवर करत असताना सांगितलं की बॅट जे आहे त्यांचे इयर्स कवर जर झाले तर तिथं त्यांना कोलाइडनेस जो प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे आपल्या मार्गामध्ये जात असताना काही अडथळा जर आला तर त्यांच्या कुणावर पडणार आहे, त्यांच्या कानावर तो आघात पडणार आहे. इवन दो देअर आईज वेअर काय सांगितलं त्या ठिकाणी ओपन, त्यावेळी काय सांगितलं त्याचे डोळे कसे असणार आहेत, ओपन असणार आहे. दे वेअर ऑफ नो यूज ऑफ द काय सांग नो यूज टू द काय सांगितलं त्या ठिकाणी बॅट्स. ही दस डिस्कवर्ड दॅट देअर ॲबिलिटी टू फ्लाय इन द डार्क डिपेंड्स ऑन देअर काय सांगितलं त्या ठिकाणी इयर्स अँड नॉट काय सांगितलं त्या ठिकाणी आईज. म्हणजे त्यांना काय सांगितलं की जे त्यावेळेला त्यांच्याकडे ॲबिलिटी टू फ्लायची क्षमता जी आहे ती कशावर डिपेंड आहे त्यांची, तर त्या ठिकाणी इयर्सवर आहे, आयवर नाही. म्हणजे डोळे ते जे बंद केले तरीसुद्धा तो काय करणार आहे त्या ठिकाणी अंधारामध्ये त्याचं मार्गक्रमण त्या ठिकाणी करणार आहे किंवा तो मार्गस्थ होणार आहे. फक्त त्याची काय चालू पाहिजे, कान चालू असणं गरजेचं आहे. की डॉल्फिन्स असतील, माईस असतील किंवा बॅट्स असतील ते काय करतात त्या ठिकाणी कॅन प्रोड्यूस काय सांगितले अल्ट्रासोनिक साऊंड. म्हणजे ते स्वतः अल्ट्रासोनिक साऊंड काय करत असतात, प्रोड्यूस करत असतात, निर्माण करत असतात. आणि मग ते कसे करतात तर सांगितले द अल्ट्रासोनिक साऊंड प्रोड्युस्ड बाय काय सांगितले त्या ठिकाणी बॅट्स असेल गेट्स रिफ्लेक्टेड ऑन काय सांगितलं त्या ठिकाणी हिटिंग ऑन अन ऑब्स्टॅकल. म्हणजे आता त्यांनी जात असताना त्यांचे डोळे बांधले असतील तर रस्त्यामध्ये काय अडथळा, आपले डोळे बांधले तर आपल्याला दिसतंय का, दिसत नाही. मग तसं बॅटलं तर रात्रीचा तो काय करणार आहे, प्रवास करणार आहे. मग रात्रीचा प्रवास करत असताना त्याचे डोळे बांधले असतील तर त्याच्या रस्त्यामध्ये आलेला अडथळा त्यांना त्या ठिकाणी ओळखणं गरजेचं आहे. मग तो काय करतोय त्या ठिकाणी अल्ट्रासोनिक साऊंड प्रोड्युस्ड बाय काय सांगितलं त्या ठिकाणी बॅट गेट्स रिफ्लेक्टेड फ्रॉम द काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्स्टॅकल. म्हणजे त्यानं जो अल्ट्रासोनिक साऊंड प्रोड्यूस केलेला आहे तो काय होणार आहे, जिथं ऑब्स्टॅकल असेल त्याच्यावर जाऊन तो काय होणार आहे, आदळणार आहे. आणि आदळून तो परत काय होणार आहे त्या ठिकाणी रिफ्लेक्टेड बॅक होणार. वाक्य सांगितले अल्ट्रासोनिक साऊंड प्रोड्युस्ड बाय बॅट गेट्स रिफ्लेक्टेड ऑन हिटिंग द काय सांगितलं हिटिंग ऑन काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्स्टॅकल. धिस रिफ्लेक्टेड साऊंड आता काय झालं, ऑब्स्टॅकलवर जाऊन पडला आणि तिथून तो काय आला परत रिफ्लेक्टेड बॅक झाला. धिस रिफ्लेक्टेड साऊंड इज रिसिव्ड बाय, आता ते रिसिव्ह करायला पाहिजे कोणी तर कोण करतंय त्या ठिकाणी बाय देअर काय सांगितलं त्या ठिकाणी इयर्स अँड दे कॅन लोकेट द काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्स्टॅकल. म्हणजे कानावरून त्यांच्या आदळल्यानंतर त्यांनी काय केलं, कुणाचं लोकेशन सापडलं त्यांना, ऑब्स्टॅकलचं लोकेशन त्यांना काय होणार आहे त्या ठिकाणी सापडणार आहे. अँड एस्टिमेट इट्स डिस्टन्स इवन इन द काय सांगितलं त्या ठिकाणी डार्क. आणि म्हणजे अंधारामध्ये सुद्धा तो त्याचं अंतर त्या ठिकाणी व्यवस्थित शोधू शकणार आहे. कळतंय. म्हणजे काय सांगितलं, बॅट्स काय करणार आहे त्या ठिकाणी प्रोड्युसेस अल्ट्रासोनिक साऊंड करणार. मग अल्ट्रासोनिक साऊंड प्रोड्यूस केल्यानंतर काय होणार आहे, दिस साऊंड्स काय होणार आहे त्या ठिकाणी इन्सिडंट ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्स्टॅकल. आणि ऑब्स्टॅकलवर इन्सिडंट झाल्यानंतर परत ते काय होणार आहे, रिफ्लेक्टेड बॅक होणार. बरोबर आहे. आणि रिफ्लेक्टेड बॅक झालेलं साऊंड आहे आणि एस्टिमेट इट्स डिस्टन्स इवन इन द काय सांगितलं त्या ठिकाणी डार्क. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जो घेतलेला आहे युजेस ऑफ अल्ट्रासोनिक साऊंड फिरू त्याच्यावर एक सांगितलेलं आहे फॉर कम्युनिकेशन बिटवीन द शिप्स ॲट काय सांगितले त्या ठिकाणी सी. म्हणजे समुद्रामध्ये किंवा समुद्रामध्ये असणारी जी जहाजं आहेत त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी अल्ट्रासोनिक साऊंडचा काय केला जातो, यूज केला जातो. असंच आहे फॉर कम्युनिकेशन बिटवीन द काय सांगितलं त्या ठिकाणी शिप्स ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी सी. दुसरा सांगितलं आहे टू जॉईन प्लास्टिक सरफेसेस काय सांगितले त्या ठिकाणी टुगेदर. म्हणजे प्लास्टिक सरफेसेस टुगेदर करण्यासाठी किंवा जॉईन करण्यासाठी अल्ट्रासोनिक साऊंड काय केला जातो, यूज केला जातो. सांगितलं त्यांनी टू स्टरलाइज्ड लिक्विड लाईक मिल्क बाय किलिंग द बॅक्टेरिया इन इट
सो दॅट द मिल्क कीप्स फॉर अ लॉंगर ड्युरेशन. चौथा सांगितलेला आहे इकोकार्डिओग्रामी जो आहे मी स्टडीज काय सांगितलं त्या ठिकाणी हार्टबीट इज बेस्ड ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी अल्ट्रासोनिक साऊंड. त्याला कुठलं टेक्निक म्हटलेलं आहे? सोनोग्राफी टेक्नॉलॉजी असं त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचं सांगितलंय टू ऑब्टेन इमेजेस ऑफ इंटरनल ऑर्गन्स इन काय सांगितलं त्या ठिकाणी ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये आतले असणारे इंटरनल ऑर्गन आपल्याला फक्त वर्णच दिसते. आपण स्मॉल इंटेस्टाईन म्हणतो, लार्ज इंटेस्टाईन म्हणतो, असोफिगस म्हणतो, ट्रॅकिया म्हणतो. कुठे आपण बघितलंय काय? आपण बघितलेलं नाही. हे सगळं आपल्या शरीराच्या आतल्या बाजूला आहे. आणि मग ते इंटरनल आपल्याला ऑर्गनचे जर त्याचे इमेजेस बघायचे असेल तर ते इमेजेस आपण अल्ट्रासोनिक साऊंडद्वारे काय करू शकतो? पाहू शकतो. मग बाकी काय सांगितलंय टू ऑब्टेन इमेजेस ऑफ इंटरनल ऑर्गन्स इन काय सांगितले त्या ठिकाणी ह्युमन बॉडी. सहावं सांगितलंय इन इंडस्ट्री टू क्लीन काय सांगितलं त्या ठिकाणी इंट्रिकेट पार्ट्स ऑफ मशीन फेअर हँड्स कॅनॉट काय सांगितले त्या ठिकाणी रीच. मशीन जर असेल तर मशीन आपण धुत असताना आता आपण साधं मिक्सरचं भांडं घेतलं तर मिक्सरच्या भांड्याच्या खालच्या बाजूला आपण वरच्या बाजूला पातं असते. त्याच्या खालच्या बाजूचा भाग जर साफ करायचा असेल तर ते पातं काय करायला लागते? आपल्याला काढायला लागते. जर पातं नाही काढलं तर आतल्या बाजूचं आपल्याला क्लीन करता येते काय? क्लीन करता येत नाही. मशीन जे आहेत त्या मशीनमध्ये सुद्धा जिथंपर्यंत हात पोचू शकतोय तोपर्यंत ते काय करू शकतात? साफ करू शकतात. आणि जिथं माणसाचा हात जाऊ शकत नाही क्लिनिंग करण्यासाठी तिथं काय केलं जातं? त्या ठिकाणी अल्ट्रासोनिक साऊंडच्याद्वारे ती मशीन काय केली जाते? त्या ठिकाणी क्लीन केली जाते. म्हणून वाक्य दिले इन इंडस्ट्री टू क्लीन काय सांगितले इंट्रिकेट पार्ट्स ऑफ मशीन. म्हणजे मशीनचे जे इंट्रिकेट पार्ट्स आहेत जिथं माणसाचे हात जाऊ शकत नाही ते स्वच्छ करण्याचं काम सुद्धा कुणामार्फत होत असते? अल्ट्रासोनिक साऊंड. त्यानंतर शेवटचं सांगितले टू लोकेट द क्रॅक्स अँड फॉल्ट्स इन अ मेटल ब्लॉक्स. म्हणजे धातूचे जे गोळे जे तयार झाले असतात ब्लॉक जे असतात मोठमोठे त्या ब्लॉकमध्ये कुठं क्रॅक असेल कुठं फॉल्ट असेल आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकत नाही. त्याचा जो मेन पॉईंट आहे आपण येणार आहे तो कशाला येणार आहे? त्या ठिकाणी इकोला येणार आहे. आता इको तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. कोण सांगितलं इको? कुठं कुठं ऐकलाय तुम्ही? इको म्हणजे मराठीत त्याला प्रतिध्वनी असं म्हणतो. प्रतिध्वनी आपण डोंगरावर गेलो मोठमोठ्याने ओरडतो ना. महाबळेश्वरला गेल्यावर जरा व्यवस्थित ऐकले येते बरोबर आहे. डोंगरावर गेल्यावर ओरडल्यावर काय ते आवाज जरा रिपिटेशन होते की नाही? का होत नाही? जो आवाजाचं रिपिटेशन आपण म्हणतो त्याला इको असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता इथं सांगितले वाक्यच पहिलं आहे यू मस्ट हॅव विजिटेड अँड इको पॉईंट ॲट काय सांगितले त्या ठिकाणी हिल स्टेशन. बरोबर आहे. जरा दरीसारखं दिसलं तर मोठ्यानं खाली बघून आपण ओरडत असतो. ओरडल्यानंतर आपल्याला आवाज तिथं रिफ्लेक्ट आल्यासारखा दिसतो. इफ यू शाउट लाऊडली ॲट सच अ पॉईंट यू हिअर द सेम साऊंड जस्ट आफ्टर काय सांगितलं त्या ठिकाणी लिटल फाईल. दिस साऊंड इज कॉल्ड ॲज अँड काय म्हटलं त्या ठिकाणी इको. आपण बघा इको पॉईंट कुठं आपल्याला ऑब्झर्व करायला मिळणार आहे? हिल स्टेशनला. मग काय सांगितले इफ यू शाउट लाऊडली ॲट सच अ पॉईंट यू हिअर द सेम साऊंड जस्ट आफ्टर काय सांगितलं त्या ठिकाणी लिटल व्हाईल. म्हणजे थोड्याच कालावधीमध्ये आपण नुसतं ओरडलं की लगेच आवाज काय होते त्या ठिकाणी ऐकायला आम्हाला मिळतो. आणि हा जो आहे त्या साऊंडला मी काय म्हणणार आहे दिस साऊंड इज कॉल्ड अँड काय म्हटलं त्या ठिकाणी इको असं म्हटलं. म्हणून तिथं व्याख्या जी आहे त्याला अंडरलाईन करा. अँड इको इज द रिपिटेशन ऑफ द ओरिजिनल साऊंड बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन बाय सम काय सांगितलं त्या ठिकाणी सरफेसेस. त्यात म्हणजे पॉलिश्ड सरफेस असेल आपण जे लाईटचं बघितलं होतं लाईटमध्ये काय सांगितलं होतं पॉलिश्ड सरफेस असेल तर अँगल ऑफ इन्सिडन्स हा पुन्हा इतका असतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन इतका असतो बरोबर आहे. आणि तोच जर रफ सरफेस असेल तर अँगल ऑफ इन्सिडन्स इज नॉट इक्वल टू काय म्हणणार आहे आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शन. खडबडीत पृष्ठभाग असेल आपण म्हणतो गुळगुळीत पृष्ठभागांनी खडबडीत पृष्ठभाग मागच्या वर्षी आपण लाईटच्या झाडामध्ये बघितलं होतं. आणि त्याच्यामध्ये सांगताना आपण सांगितलं होतं असं आपण प्लेन सरफेस घेतला तर सांगताना इथून हे लाईट इन्सिडेंट झाले असे तर काय म्हणत होतो आपण इथून लाईट काय होणार आहे त्या ठिकाणी रिफ्लेक्टेड बॅक होणार आहे. आणि मग आपण इथं नॉर्मल काढतो जेवढा इन्सिडन्स अँगल आहे तेवढाच अँगल ऑफ काय पाहिजे होता रिफ्लेक्शन. हे केव्हा मिळणार आहे द सरफेस बिकम्स कसा पाहिजे त्या ठिकाणी प्लेन पाहिजे बरोबर आहे किंवा स्मूथ सरफेस पाहिजे. हा स्मूथ सरफेस असेल तर अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन इतका. साऊंडच्या बाबतीत पण तेच आहे. जर सरफेस कसा असेल आमचा पॉलिश्ड सरफेस असेल तर काय होणार आहे त्या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे सेम असणार. आणि दुसरा सरफेस आपण घेतला होता रफ सरफेस असा सरफेस आपण काढला. आता काय होणार आहे लाईट आमची इथं इन्सिडेंट झाली बरोबर आहे. रिफ्लेक्शन होत असताना हा इकडे गेला म्हणजे आम्ही इथं काय झाला जिथं इन्सिडेंट झाला हा अँगल ऑफ इन्सिडन्स काढला आणि हा रिफ्लेक्टेड झाला म्हणून हा काय झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन झाला.
इथे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम आहेत का? नाही. दोन्ही कसे आहेत? वेगळे. म्हणजे इथं आम्ही जर वाक्य आता सांगितलं की अँड इको इज द रिपिटेशन ऑफ द काय सांगितलंय ओरिजिनल साऊंड बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन बाय काय सांगितलं त्या ठिकाणी सम सरफेस बी एबल टू हिअर द काय सांगितलं त्या ठिकाणी ओरिजिनल साऊंड अँड इट्स रिफ्लेक्शन डिस्टिंक्टली ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी 22 डिग्री सेंटीग्रेड. तिथं पण अंडरलाईन त्या ठिकाणी करा. इन ऑर्डर टू काय सांगितलं त्या ठिकाणी ॲबल टू हिअर द ओरिजिनल साऊंड. आम्हाला ओरिजिनल साऊंड ऐकायचं आहे. अँड इट्स रिफ्लेक्शन कितीला येणार आहे त्या ठिकाणी ॲट 22 डिग्री सेंटीग्रेड. जे ओरिजिनल साऊंडचं रिपिटेशन ऐकायला यायचं असेल तर त्या ठिकाणचं आमचं टेम्परेचर जे आहे ती किती पाहिजे त्या ठिकाणी 22 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे जो सोर्स आहे आणि तिथं असणारं रिफ्लेक्टिंग सरफेस यांच्यामध्ये काहीतरी एक ठराविक डिस्टन्स पाहिजे. जे ठराविक डिस्टन्स असेल तर आम्हाला काय होणार आहे रिपिटेशन ऐकायला मिळणार आहे. आणि म्हणून सांगितलं आहे ॲट 22 डिग्री सेंटीग्रेड द वेलॉसिटी ऑफ साऊंड जे आहे वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ती दिलेली आहे. किती दिलेली आहे 344 मीटर पर सेकंड. म्हणजे वेलॉसिटी ऑफ साऊंड किती असणार आहे त्या ठिकाणी इन एअरमधली 344 मीटर पर सेकंड. आणि मग आम्हाला जर घेतलं तर आवर ब्रेन रिटेन्स अ साऊंड फॉर काय सांगितलं त्या ठिकाणी 0.1 सेकंड. म्हणजे टाईम किती सांगितलं त्या ठिकाणचा 0.1 सेकंड. परत एकदा बघा ॲट 22 डिग्री सेंटीग्रेड द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर किती आहे त्या ठिकाणी 344 मीटर पर सेकंड. आणि आवर ब्रेन जो आहे म्हणजे आमचा मेंदू काय करणार आहे रिटर्न्स साऊंड फॉर कितीला असणार आहे 0.1 सेकंड म्हणजे 0.1 सेकंडला असणार. दस फॉर अस एबल टू हिअर अ डिस्टंट इको द साऊंड शूड टेक मोर दॅन काय येणार आहे त्या ठिकाणी 0.1 सेकंड आफ्टर स्टार्टिंग फ्रॉम द साऊंड घेणार आहे आणि टू गेट रिफ्लेक्टेड अँड कम बॅक टू काय सांगितलं त्या ठिकाणी अस. तो जो असेल त्या ठिकाणी साऊंड जो आहे शूड टेक मोर दॅन काय सांगितलं त्या ठिकाणी तो साऊंड आहे तो मोर दॅन काय करणार आहे 0.1 सेकंड. म्हणजे 0.1 सेकंदापेक्षा काय करणार तो जास्त वेळ घेणार आहे. आफ्टर काय सांगितलं त्या ठिकाणी स्टार्टिंग फ्रॉम द सोर्स म्हणजे आपण ओरडतोय म्हणजे आपण काय सांगितलं ओरडल्यानंतर आणि परत तो काय होणार आहे त्या ठिकाणी कुठल्या सरफेसवर जाऊन पडणार आहे आणि तिथून तो परत काय होणार आहे रिफ्लेक्ट होणार आहे. वाक्य कळतंय काय बघा. आपण ओरडल्यानंतर आपला साऊंड गेला तो साऊंड कुठल्या सरफेसवर जाऊन परत तो काय होणार आहे आदळणार तिथं जाऊन तिथून तो काय होणार आहे रिफ्लेक्टेड बॅक होणार आहे. आणि रिफ्लेक्टेड बॅक व्हायचं असेल तर तिथं किती पाहिजे टाईम जो आहे तो मोर दॅन किती पाहिजे त्या ठिकाणी 0.1 सेकंडपेक्षा असणार आहे. दस वी कॅन डिटरमाइन द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द सोर्स अँड द काय सांगितलं त्या ठिकाणी रिफ्लेक्टिंग सरफेसेस. म्हणजे आम्हाला डिस्टन्स कुणाच्यातलं काढायचं आहे रिफ्लेक्टिंग सरफेस आणि आमचा असणारा सोर्स. सोर्स म्हणजे काय जो ओरडणार आहे तो सोर्स तिथून तो परत ज्याच्यावर जाऊन आदळणार आहे तो म्हणजे रिफ्लेक्टिंग सरफेस. आणि त्या दोघांच्यामध्ये किती अंतर आहे हे आम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे काढायचं आहे. आणि मग आम्हाला सूत्र माहीत आहे की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन काय म्हणतो आपण त्या ठिकाणी टाईम. मग आम्हाला काय काढायचं आहे आता त्या ठिकाणी व्हॅल्यू काढायची आहे आम्हाला डिस्टन्सची. बरोबर आहे. मग डिस्टन्स काढायचं असेल तर फॉर्म्युला काय होणार हा डिस्टन्स इज इक्वल टू हा स्पीड इंटू काय येणार आहे त्या ठिकाणी टाईम. म्हणून पुस्तकामध्ये दिलं आहे तुमच्या स्पीड इज इक्वल डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी टाईम. आता स्पीड जे सांगितलं होतं ते स्पीड किती सांगितलं होतं आम्हाला 344 मीटर पर सेकंड सांगितलं. टाईम किती लागणार होता 0.1 सेकंड लागणार. बरोबर आहे. इज इक्वल टू कोण आलं त्या ठिकाणी डिस्टन्स. आता आपण काय करणार आहे वी कॅन मल्टिप्लाय बाय दिस 0.1 टू काय करणार आहे 344. 345ला 1 मल्टिप्लाय केलं तर 344 वजा 344 344 एके 344. आता फक्त काय करायला लागणार आहे आम्हाला दशांश सरकवायला पाहिजे डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट काय होणार इथे येणार. बरोबर आहे. म्हणजे आम्हाला डिस्टन्स किती मिळालं त्या ठिकाणी 34 पॉईंट काय मिळालं 4 मीटर विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी डिस्टन्स. म्हणजे आम्ही काय सांगितलं की डिस्टन्स जे आम्हाला काढायचे कोणाच्यातलं सोर्स आणि रिफ्लेक्टिंग सरफेस यांच्यामधलं डिस्टन्स किती मिळालं 34.4 मीटर्स आहे. दस टू बी एबल टू हिअर अ डिस्टंट इको द रिफ्लेक्टिंग सरफेस शुड बी ॲट अ मिनिमम डिस्टन्स ऑफ हाफ ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी अबोव. म्हणजे आम्हाला डिस्टन्स किती मिळालं 34.4 मिळालं.
मग आम्हाला जे डिस्टन्स मिळाले त्याच्यामध्ये आम्हाला जर इको व्यवस्थितरित्या ऐकायचा असेल तर त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ती किती होणार आहे, त्याच्या हाफ होणार आहे. म्हणजे कोणाच्या हाफ होणार आहे या ठिकाणी 34.4च्या हाफ झालं, म्हणजे डिस्टन्सच्या हाफ. आता बघा काय केला तर काय ना, 2 1 झालं, रिमेनिंग टर्म काय राहिली 1. कॅरी आउट किती केलं 14, 4 ना, म्हणजे काय झालं 2 7 14च काय पुन्हा आला डेसिमल पॉईंट आणि 2 2 4, म्हणजे वी हॅव टू गेट व्हॅल्यू काय मिळाली 17.2 काय मिळालं त्या ठिकाणी मीटर. आणि म्हणून वाक्य दिलेलं आहे, इथं पण अंडरलाईन करायची आहे, आपल्याला मल्टिपल चॉईसला विचारलं जातं. टू बी एबल टू हिअर अ डिस्टंट इको द रिफ्लेक्टिंग सरफेस शुड बी ॲट अ मिनिमम डिस्टन्स हाफ ऑफ द काय येणार आहे त्या ठिकाणी अबव, दॅट इज काय सांगणार त्या ठिकाणी 17.2 मीटर सांगितले. ॲज द वेलॉसिटी ऑफ साऊंड डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑफ द एअर द डिस्टन्स डिपेंड्स ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर. आपण बघितलं होतं वेलॉसिटी ऑफ साऊंड इन गॅसेस मिडियम डिपेंड कशावर होती, टेम्परेचरवर होती, त्यानंतर डेन्सिटीवर होती आणि कशावर होती, मोलिक्युलर वेटवर होती. बरोबर आहे. मग आत्ता पण त्यांनी काय सांगितलं की ॲज द वेलॉसिटी ऑफ साऊंड डिपेंड्स ऑन द कशावर आहे, टेम्परेचरवर आहे. बरोबर आहे, ऑफ एअर. आणि पुढं काय सांगितलंय, द डिस्टन्स डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. डिस्टन्स सुद्धा कशावर डिपेंड आहे, टेम्परेचरवर डिपेंड आहे. कारण इथं टेम्परेचर काय घेतले मी 22 डिग्री सेंटीग्रेड. या टेम्परेचरला वेलॉसिटी ऑफ साऊंड किती असणार आहे 344 मीटर पर सेकंड. ते टाइम किती असणार आहे 0.1 सेकंद असणार आहे. मग वी हॅव टू गेट द डिस्टन्स किती मिळालं 34.4. आणि आम्हाला जर इको ऐकायचं असेल, हिअर करायचं असेल तर ते डिस्टन्स कसं पाहिजे 34.4च्या हाफ पाहिजे. म्हणजे किती पाहिजे 17.2 मीटर. एवढं जर डिस्टन्स असेल तर आम्ही काय करणार आहे, तो डिस्टन्स इको काय करणार आहे, हिअर करू शकणार आहे. इको कॅन बी हर्ड मल्टिपल टाइम्स ड्यू टू काय सांगितलं त्या ठिकाणी कंटिन्युअस और मल्टिपल काय सांगितलं त्या ठिकाणी रिफ्लेक्शन. उदाहरण कोणाचं दिले, गोल घुमट. ॲट काय सांगितले विजापूर. कुठं आलं ते इन कर्नाटका. इज अन एक्सलंट एक्झाम्पल ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी दिली. म्हणजे इकोचं एक्झाम्पल जे सांगितलेलं आहे ते कुठलं सांगितलं त्या ठिकाणी विजापूरमध्ये असणारा गोल घुमट बघितलं. तर महाबळेश्वरला पण इको पॉईंट्स त्या ठिकाणी ऐकायला मिळतात. बरोबर आहे. इको पॉईंट म्हणजे आपण ओरडल्यानंतर तोच आवाज आपल्याला 7 वेळा ऐकू येतो असं आपण म्हणतो. तो जो आहे तिथं पण किती डिस्टन्स मग असणार आहे आपल्या आणि त्याच्यामध्ये सोर्स आणि त्याच्या रिफ्लेक्टिव्ह सरफेसमध्ये 17.2 मीटर. एवढं डिस्टन्स जर झालं तर तिथं आम्हाला काय येणार त्या ठिकाणी इको प्रोड्यूस झाल्यासारखा मिळणार आहे.